आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रयोग क्रमांक 19 ते प्रयोग क्रमांक 22 यांचा अभ्यास करणार आहोत. प्रयोग 19 आहे प्रकाशाचे विकिरण. हेतू, साहित्य, कृती आपल्याला दिलेली आहे ती वाचून त्याप्रमाणे प्रयोग करायचे आहेत आणि निरीक्षणं नोंदवायची. तर निरीक्षण बघा काय येते. साध्या पाण्यात प्रकाश झोत आपल्याला दिसत नाही, परंतु थोड्या गढूळ पाण्यात प्रकाश झोत स्पष्ट दिसतो. पाण्यात तरंगणाऱ्या दुधाच्या सूक्ष्म कणांवर प्रकाश किरण आदळून इकडून तिकडे विखुरले जातात. हे विखुरलेले किरण आपल्या डोळ्यात शिरल्यास प्रकाशाची जाणीव होते. अनुमानामध्ये उत्तर येतं आपलं विकिरण. पुढे अजून एक प्रश्न दिला आहे, त्याचं उत्तर मीठ पाण्यामध्ये पूर्ण विरघळते, सूक्ष्मकण नसतात, त्यामुळे मिठाच्या पाण्यातून जाणारे लेझर किरण आपल्याला दिसत नाही. दुसरा साखर पाण्यामध्ये देखील पूर्ण विरघळते, त्यामुळे साखर पाण्याच्या द्रावणातून जाणारे लेझर किरण आपल्याला दिसत नाही. अपमार्जक पाण्यामध्ये विरघळल्यानंतर पाणी गढूळ होते. लेझर किरण अपमार्जकाच्या सूक्ष्म कणांवर आदळतात आणि त्यांचे विकिरण होते. अशा द्रावणातून जाणारे लेझरचे किरण स्पष्ट दिसतात. इथे आपल्याला दुसरा एक प्रयोग करायचा, त्यासाठी साहित्य आणि कृती देखील दिलेली आहे. आता अनुमान नोंदवायचे. बघा आता, दुधाच्या कणांमुळे प्रकाशाचे विकिरण होते आणि आपल्याला प्रकाशाची जाणीव होते. हे आहे अनुमान. त्यानंतर निष्कर्ष नोंदवायचा आहे. प्रश्न दिलेला आहे, त्याचं उत्तर तुम्हाला लिहायचे. तर उत्तर काय असेल बरं? बघा आता, जेव्हा सूर्यकिरण पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतात तेव्हा वातावरणातील धूलिकण, सूक्ष्मकण, नायट्रोजन, ऑक्सिजन यासारख्या वायूंच्या रेणूमुळे सूर्यप्रकाशाचे विकिरण होते. आकाश निळे असते. दिवसा निळ्या रंगाचे विकिरण सर्वात जास्त होते. तर सूर्यास्त आणि सूर्योदयावेळी सूर्यप्रकाश वातावरणाच्या थरातून अधिक अंतरावरून प्रवास करतो आणि आपल्यापर्यंत पोहोचतो. निळ्या रंगाचे विकिरण अशा वेळी सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये होते. इथे आपला प्रयोग क्रमांक 19 संपलेला आहे. त्यावर आधारित जेवढे काही प्रश्न होते त्याची उत्तरे देखील मी तुम्हाला सांगितलेली आहेत. आता आपण 20व्या प्रयोगामध्ये येतोय. बिंदू स्रोत विस्तारित स्रोतामुळे मिळणाऱ्या छाया. इथे पण 2 प्रयोग करायचे. साहित्य कृती दिलेली आहे, निरीक्षण नोंदवा. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे किरण OP आणि किरण OQ. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे गडद भाग AB वर पोहोचतात. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे A आणि B या दरम्यान कोणतेही किरण न आल्यामुळे तो भाग अप्रकाशित राहतो. चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे गडद सावलीला प्रछाया असं म्हटलं जातं. ठीक आहे. इथे आपला अप्रयोग संपलेला आहे आणि त्यानंतर पुढच्या पानावर आपला जो येणार आहे प्रयोग तो आहे तुमचा ब प्रयोग. यासाठी तुम्हाला साहित्य कृती दिलेली आहे. ती साहित्य कृती वाचून तुम्हाला तो प्रयोग पूर्ण करायचा आहे आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. ठीक आहे. तर बघा आता, साहित्य वाचून झाल्यानंतर कृती केल्यानंतर काही प्रश्न आहेत. त्यामध्ये पहिला प्रश्न आपला येतो अनुमानाचा. अनुमान काय आहे बघा. छिद्र असलेला पुष्टा काढल्यानंतर मुख्य प्रकाश स्रोताला विस्तारित स्रोत म्हणतात. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे विस्तारित स्रोतापासून गडद फिकट छाया मिळते. नंतर रिकाम्या जागांचं उत्तर आहे गडद, फिकट, BC, उपछाया, AD आणि प्रछाया. पुढे काही प्रश्न आहेत. त्यातल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर पडदा जसा जसा दूर जातो तसा तसा मोठ्या चेंडूच्या प्रछाया, उपछाया मोठ्या झालेल्या दिसतात. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे प्रकाश स्रोत चेंडू न हलवता पडदा चेंडूपासून दूर सरकल्यास चेंडूची प्रछाया लहान होते आणि एका विशिष्ट अंतरावर गेल्यानंतर ती छाया आपल्याला दिसेनाशी होते किंवा ती छाया अंधूक दिसते. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रयोग आहे प्रयोग क्रमांक 21. 21व्या प्रयोगामध्ये हेतू, साहित्य, कृती दिल्यानंतर तुम्हाला निरीक्षणं नोंदवायची आहेत. बघा, निरीक्षण काय आहेत. तर पहिलं निरीक्षण आहे ते आपल्याला चुंबकाच्या एका म्हणजेच उत्तर ध्रुवाकडून दुसऱ्या दक्षिण ध्रुवाकडे जाणाऱ्या अदृश्य अशा बलरेषा दिसतात. ध्रुवाकडे त्या एकवटलेल्या दिसतात. जेथे चुंबकीय क्षेत्राची तीव्रता कमी असते तेथे त्या विरळ असतात. बरोबर आहे. दुसरा प्रश्न अनुमानाशी संदर्भात आहे. अनुमान बघा काय निघलेलं आहे. तर उत्तर आहे चुंबकाभोवतीच्या ज्या भागात वस्तूवर चुंबकीय बल कार्य करते त्यास चुंबकीय क्षेत्र म्हणतात. आणि दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे चुंबकीय बलरेषा म्हणजे चुंबकाच्या एका ध्रुवाकडून दुसऱ्या ध्रुवाकडे जाणाऱ्या अदृश्य बलरेषा. दुसऱ्या रिकाम्या जागेचं उत्तर आहे तीव्रता.
आता पुढच्या प्रश्नामध्ये आपण जाणार आहोत. बघा आता पुढे अजून एक आपल्याला आकृती दिलेली आहे आणि आकृतीवरनं काही निरीक्षणं नोंदवायची आहेत. पहिलं निरीक्षण बघा, चुंबकीय बलरेषा नेहमी उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवापर्यंत जातात. चुंबकीय बलरेषा एखाद्या स्प्रिंगसारख्या ताणलेल्या अवस्थेत दिसतात. तिसरं, चुंबकीय बलरेषा एकमेकांना दूर ढकलतात. चौथं वैशिष्ट्य आहे, चुंबकीय बलरेषा एकमेकांना छेदत नाही. पाचवं, चुंबकीय बलरेषांची एखाद्या बिंदूपाशी असणाऱ्या संख्या ही त्या ठिकाणच्या चुंबकीय क्षेत्राची तीव्रता ठरवते. सहावं वैशिष्ट्य, चुंबकीय बलरेषा या काल्पनिक जोडण्यापासून असतात. तर फॅरेडेने आकर्षण प्रतिकर्षण यांचे स्पष्टीकरण देण्यासाठी त्यांची संकल्पना मांडलेली आहे. इथे आपला प्रयोग क्रमांक 21 पूर्ण झाला. आता आपण येतो 22व्या प्रयोगमध्ये, चुंबकीय क्षेत्राची वेधन क्षमता. ठीक आहे. आता यामध्ये देखील बघा तुम्हाला हेतू दिलेला आहे, साहित्य दिलेलं आहे, त्याचबरोबर कृती देखील दिलेली आहे. आता तुम्हाला याची निरीक्षणं नोंदवायची आहेत. कृती वाचा आणि त्याप्रमाणे प्रयोग करून काही निरीक्षण येतात ती नोंदवायची आहेत. बघा आता निरीक्षणं काय काय येतात. कृती 1 काय करतोय आपण, तर टाचण्या पुठ्ठ्याकडे आकर्षल्या जातात. यावरून चुंबकीय क्षेत्र पुठ्ठ्याच्या आरपार जाऊ शकते. मात्र असे होताना चुंबकीय क्षेत्राची तीव्रता मात्र कमी झालेली दिसते. पहिलं निरीक्षण आपण ह्या प्रकारे नोंदवलं. ठीक आहे. अशी आपल्याला 3 निरीक्षणं नोंदवायची आहेत. इथे आपलं पहिलं निरीक्षण नोंदवलं की आरपार पण काय होतं, चुंबकीय क्षेत्र जाऊ शकतं, पण त्याची तीव्रता थोडीशी काय असते, कमी झालेली असते. दुसरं निरीक्षण बघा, टाचण्या चुंबकाकडे आकर्षिल्या जातात. टाचण्या बाटलीच्या आतील बाजूस चुंबकाच्या दिशेने चिकटतात. चुंबक जसा हलवला तशा टाचण्या देखील हालचाल करतात. तिसरी कृती, पट्टी चुंबक आणि चुंबकत्व असलेल्या टाचणीमध्ये प्रतिकर्षण निर्माण होईल. चुंबकीय क्षेत्र पाण्यामधून देखील जाते. अनुमान आपल्याला असं मिळालं, चुंबकीय क्षेत्र पुठ्ठ्यातून, पाण्यातून, बाटलीतून आरपार जाते. मात्र असे होताना चुंबकीय क्षेत्राची तीव्रता हळूहळू काय झालेली असते, तर ती थोड्या प्रमाणात कमी झालेली दिसते. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण इथे प्रयोग क्रमांक 1 ते प्रयोग क्रमांक 22 अशा प्रत्येक प्रयोगामध्ये आलेले निरीक्षण, कृती आणि अनुमान नोंदवलेले आहेत.